नमस्कार मंडळी, मी संगीता. मी आज तुम्हाला वांग्याचं भरीत करून दाखवणार आहे. खानदेशी स्टाईलने कसं करतात भरीत ते मी तुम्हाला करून दाखवणार आहे. हे हिरव्या वांग्याचं नाही आहे, पण जांभळ्या वांग्याचंच मी तुम्हाला भरीत करून दाखवणार आहे. गावाकडे ही वांगी छान मिळतात, पण पुण्या मुंबईकडे ही वांगी एवढी उत्तम मिळत नाही. म्हणून म्हणून मी जांभळ्या वांग्याचंच तुम्हाला भरीत करून दाखवणार आहे आणि त्याचबरोबर बाजरीची भाकरी. चला तर मग सुरू करूया. प्रथम मी तुम्हाला वांगी कशी निवडायची हे सांगणार आहे. हे बघा, ही मी वांगी घेतली आहे, जांभळी वांगी आहे आणि ही अगदी अशी छान तुकतुकीत वांगी पाहिजे, की त्यावर चमक आहे बघा थोडीशी आणि किंचित अशी दाबली की मऊ लागत आहेत बघा. अशी कडक वांगी आपल्याला घ्यायची नाही आहे. कडक वांगी घेतली की त्यात हमखास बी असतं, टणक बी असतं. यात सुद्धा बी असतं, पण हे मऊ बी असतं आणि देठ आपला अगदी हिरवागार बघून घ्यायचा आहे. देठ हिरवागार असला म्हणजे ही ती वांगी ताजी आहेत असं आपण समजायचं आहे. अशी तजेलदार वांगी आणि खूप मोठी वांगी घ्यायची नाही आहे, मीडियम साईजची आपल्याला वांगी घ्यायची आहे. खूप छोटी पण घ्यायची नाही आहे आणि खूप मोठी पण घ्यायची नाही. हे बघा, मी थोडंसं दाबलं तर ते किंचित मऊ लागतं आणि प्रथम बघायचं आहे आपल्याला की त्यावर एखादं होल किंवा छिद्र नाही ना. होल किंवा छिद्र असलं तर हमखास त्यात अळी निघते. म्हणून बघतानाच आपण वांगी बघून घ्यायची आहे. छिद्र होल नाही आहे ना त्याला, तरच आपल्याला ही वांगी विकत घ्यायची आहे. मी इथे 1 किलो वांगी घेतलेली आहे. चांगली तजेलदार वांगी आहेत, ती आपण घ्यायची आहे. आता ती आपल्याला भाजून घ्यायची आहे. तर भाजण्यापूर्वी आपल्याला किंचित तेल लावायचं आहे. तेल लावून भाजली की त्याची साल पटकन निघते. ही सगळ्या बाजूने आपल्याला गॅसवर भाजून घ्यायची आहे. गावाकडे मस्त शेकोटीवर वगैरे ही वांगी भाजतात, खमंग भाजली जातात. पण आपल्याकडे इकडे सोय नसल्यामुळे मी गॅसवर ही वांगी भाजायला ठेवणार आहे. गावाकडे वांगी शेकोटीत वगैरे भाजतात, पण आपल्या शहरात आपण गॅसवर भाजून घेणार आहोत. मी एका शेगडीवर सगळी वांगी भाजून घेणार आहोत. वांगी भाजतायत तोपर्यंत आपण एकीकडे मिरच्या भाजायला ठेवणार आहे. लोखंडी तवा घेतलेला आहे मी आणि आपल्याला गरजेनुसार 2-4 मिरच्या आपल्याला भाजून घ्यायची आहे. मी ही थोडीशी तिखट मिरची घेतलेली आहे. ही छान अशी आपल्याला खमंग भाजून घ्यायची आहे. कच्ची ठेवायची नाही आहे. कच्ची ठेवली तर त्याची चव बदलते. म्हणून छान मस्त खमंग भाजून घ्यायची आपल्याला मिरची. दोन्ही बाजूनी छान मिरच्या भाजून घ्यायच्या आहे बघा. ह्या अशा खमंग मिरच्या भाजून घ्यायच्या आहे आणि त्या आता आपल्याला काढून घ्यायच्या आहे. आपण एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे. त्यात भरपूर सारी कोथिंबीर म्हणजे मूठभर कोथिंबीर मी घेतलेली आहे. त्यातच टाकायचं आहे आपल्याला लसणाच्या पाकळ्या. आता या इथे 3च दिसत आहेत तुम्हाला, पण हा भरपूर मोठा लसूण आहे. साधारण लिंबा एवढा लसूण आपल्याला घ्यायचा आहे. त्यात मी हे मीठ टाकणार आहे आणि छान मिक्सरला फिरवून घेणार आहे. या मिरच्या पण त्यातच बारीक वाटून घ्यायच्या आहेत आपल्याला आणि वरून मीठ टाकायचं आहे. मीठ टाकलं की लगेच आपलं फिरवून होतं, म्हणून मी मीठ घेणार आहे. आणि आता हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे. ठेच्यासारखं आपल्याला वाटायचं, खूप बारीक पेस्ट करायची नाही आहे, पाणी टाकायचं नाही आहे, जाडसरच आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तर आपण वांग्यांकडे बघूया. हे बघा, अशी मस्त देठाकडनं खालच्या बाजूने सगळीकडनं आपल्याला छान अशी वांगी मऊसूत भाजून घ्यायची आहे. तिन्ही मी वांगी भाजून घेणार आहे आणि एका भांड्यात आपल्याला झाकून ठेवायची आहे. झाकून ठेवल्यामुळे हे बघा, हे एक भांडं घेतलेलं आहे, टोप घेतलेला आहे. त्यात आपल्याला ही वांगी सगळी झाकायची आहे. वांगी झाकली की लगेच त्याचं साल पटकन निघतं, म्हणून आपण झाकायची आहे. आता मी दुसरं वांगं ठेवलेलं आहे. हे सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे. देठाकडनं सुद्धा एक छान त्याला भाजून घ्यायचं आहे आणि मी अशी 3 वांगी ही भाजून घेतलेली. ही 2 झालेली आहे. छान मऊ भाजलेली आहे. तिसरंसुद्धा वांगं आपण भाजून घेणार आहोत. तिन्ही वांगी भाजून झालेली आहे आणि मी छान झाकून ठेवलेली होती. आता आपल्याला त्याचं साल काढून घ्यायचं आहे. लगेच साल निघतं. हे बघा, ही साल वांग्याची काढून झालेली आहे आणि हा जो रस किंवा पाणी निघालेलं आहे, हे सुद्धा आपल्याला वापरायचं आहे. हे फेकून द्यायचं नाही आहे. यामुळे मऊसूत आपलं वांग्याचं भरीत तयार होतं, लुसलुशीत होतं. हा झाला आहे आपला ठेचा. थोडे मूठभर शेंगदाणे घेतलेले आहेत. फिक्क्या मिरच्या आहेत बघा, मधून चीर घेऊन कापून घेतलेल्या आहेत आणि मूठभर कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. ही बाजूला आपल्याला तयार करून ठेवायचं आहे. ही वांगी आपण साल काढून घेतलेली आहे. ही छान आपण ठेचून घ्यायची आहे. मऊसूत आपल्याला ठेचून घ्यायची आहे. हे बघा, ही पटकन अशी ठेचली जातात आणि बीसुद्धा यात अजिबात नाही आहे. म्हणजे सुंदर आपली वांगी निघालेली आहेत. वांगी आपली एकजीव कुटून झालेली आहे. ही आता आपण बाजूला ठेवणार आहोत. ही कुटलेली वांगी आहे
आणि ही आपल्याला कांद्याची पात चिरून घ्यायची आहे, बारीक चिरून घ्यायची आहे. साधारण 3 वाट्या कांद्याची पात घेतलेली आहे. 3 वांगी आहेत आपली, 3 वाट्या कांद्याची पात घेतलेली आहे. या मिरच्या आहेत, मूठभर शेंगदाणे आहेत आणि कोथिंबीर आहेत, बारीक चिरलेली कोथिंबीर आहे. हे सुद्धा आपल्याला लागणार आहे. आता आपल्याला फोडणी करायची आहे. 2 मोठे चमचे मी तेल घेतलेले आहे, तापत ठेवलेले आहे. आपल्याला हे शेंगदाणे प्रथम तळून घ्यायचे आहेत. मस्त मंद आचेवर हे शेंगदाणे आपल्याला तळायचे आहे. मोठा गॅस करून तळायचे नाही आहेत, तर एका बाजूने ते जळतात. हे बघा खमंग तळलेले आहे, काढून घेतलेले आहेत मी. इथे तुम्ही शेंगदाणेसुद्धा स्किप करू शकतात. नको असतील तर घातले नाही तरी चालतील. भरताला तेल मात्र थोडंसं जास्त लागतं. आपण या तेलातच सगळं फोडणी करणार आहोत. प्रथम मिरच्या टाकणार आहोत मधून चिरलेल्या आणि त्यावरच आपण थोडंसं किंचित मीठ टाकणार आहोत. म्हणजे त्या मिरच्यांमध्ये मस्त मीठ शिरतं आणि मिरची खायलासुद्धा छान लागते. ह्यासुद्धा छान तळून घ्यायच्यात आपल्याला मिरच्या, कच्च्या ठेवायच्या नाही. हे बघा ह्या तळल्या गेलेल्या आहेत आणि त्यातच टाकणार आहोत आपण हा ठेचा. हा सुद्धा आपल्याला सुंदर परतून घ्यायचा आहे, कच्चा ठेवायचा नाही आहे. सगळं परतलं गेलं की भरीत उत्तम होतं. त्यामुळे हा ठेचासुद्धा आपल्याला परतून घ्यायचा आहे. एक 2 ते 3 मिनटं लागतात. हा ठेचा छान परतला गेलेला आहे. त्यातच टाकणार आहोत आपण ही कांद्याची पात. आता ही कांद्याची पात थोडीशी तुम्ही कमी जास्त करू शकतात. अगदीच कांद्याची पात नसेल तर तुम्ही कांदासुद्धा वापरू शकतात. पण कांद्याच्या पातीची चव आणि कांद्याची चव वेगळी लागते. त्यामुळे होता होईल तो कांद्याची पातच आपल्याला वापरायची आहे. 3 मोठ्या वाट्या भरून मी कांद्याची पात घेतलेली आहे. थोडीशी तुम्ही कमीसुद्धा घेऊ शकतात. ही छान आपल्याला शिजवून घ्यायची आहे. छान शिजलेली आहे. त्यावरच आपण टाकणार आहोत हे कुटलेले वांगी. हे त्यात जो रस सुटलेला होता त्या रसासकट आपल्याला ही वांगी कुटून घ्यायची आहे आणि त्यासकटच आपल्याला यात टाकायचं आहे आणि छान कालवून घ्यायचं आहे. ते जे सुटलेलं पाणी असतं ते सुद्धा आपल्याला वापरायचं आहे. त्यामुळे आपलं वांग्याचं भरीत मऊ लुसलुशीत होतं. हे बघा 3 ते 4 मिनटं झालेली आहे. फार आपल्याला शिजवायचं नाही आहे कारण वांगी भाजलेली आहे, कांद्याची पात मऊ झालेली आहे, ठेचासुद्धा आपल्याला परतून घेतलेला आहे. त्यामुळे वांग्याचे भरीत आपल्याला फार ठेवायचं नाही आहे. 4 ते 5 मिनटात आपलं वांग्याचं भरीत तयार होतं. आता आपल्याला बाजरीची भाकरी करायची आहे. मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. तळून आणलेलं ताजं पीठ आहे. यातच आपल्याला किंचित मीठ घ्यायचं आहे. साधारण आपल्याला एक मोठी आणि एक छोटी भाकरी होणार आहे. एवढंच आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. खूप भिजवून ठेवायचं नाही आहे. आपल्याला पोळीच्या कणकेसारखं हे पीठ आपल्याला भिजवायचं नाही आहे. कारण नंतर भाकरी जमत नाही आहे. पोळ्यांची कणिक कशी आपण एकदम भिजवतो तसं हे पीठ आपल्याला भिजवायचं नाही आहे. 1 ते 1.5 भाकरी यात होते. म्हणजे एक मोठी एक छोटी आपल्याला भाकरी होणार आहे. छान हे 2 ते 3 मिनटं मस्त आपल्याला भिजवून घ्यायचे. थोडं थोडं पाणी करून आपल्याला हे भिजवायचं आहे. एकदम पाणी घेऊ नका. जास्त पाणी झालं तर परत पीठ कालवावं लागतं आणि ती भाकरी छान होत नाही. म्हणून छान मस्त आपलं मऊ भिजवून घ्यायचं आहे. हे बघा हे असं छान भिजवून घेतलेलं आहे. 2 ते 3 मिनटं याला मस्त मऊ करून घ्यायचं. हे बघा अगदी लोण्यासारखं हे पीठ तयार झालेलं आहे आणि मी छान भिजवून घेतलेलं आहे. 2 ते 3 मिनटं याला भिजवून घ्यायचं आहे. आता आपल्याला भाकरी थापायची आहे. भाकरीचं पीठ कालवून झालेलं आहे आपलं. आता मी खाली थोडंसं पीठ टाकणार आहे आणि पिठावर ही भाकरी थापून घेणार आहे. हे बघा एक गोळा घेतलेला आहे मी आणि तो आपल्याला मस्त थापून घ्यायचा आहे. वरून आपल्याला किंचित तीळ घालायची आहे. डिसेंबर-जानेवारी महिना आहे. आपल्याला मस्त तिळाचा सुद्धा उपयोग होतो. म्हणून आपल्याला तीळ घ्यायची आहे आणि भाकरी मस्त थापून घ्यायची आहे. सगळीकडनं तीळ लावून घेतले की भाकरीवर सुंदर तीळ दिसते आणि ही आता आपली भाकरी थापून घ्यायची आहे. आपण भोगीला, संक्रांतीला अशीच भाकरी करत असतो. ही बघा ही सगळी भाकरी आपली छान मस्त पातळ भाकरी थापून घ्यायची आहे. ही बघा ही सुंदर आपली पातळ भाकरी थापून झालेली आहे आणि ही आता आपण मस्त शेकून घेणार आहोत. हे बघा आता ही भाकरी आपण मस्त भाजून घेणार आहोत. लोखंडी तवा घेतलेला आहे आणि तिळाची बाजू आपण खालच्या बाजूने टाकणार आहोत. अशी आपली भाकरी मी तव्यावर टाकून घेणार आहे आणि वरून आपल्याला थोडंसं किंचित पाणी लावायचं आहे. हे बघा ही अगदी किंचित पाणी त्यावर फिरवून घ्यायचं आहे. 30 ते 40 सेकंदानंतर हे पाणी थोडंसं कोरडं झालेलं दिसतं. त्यानंतर आपल्याला भाकरी ही पलटून घ्यायची आहे. ही बघा ही सगळीकडनं सुटलेली आहे भाकरी. आपण ही पलटून घेऊया. ही बघा ही अशी आपल्याला ही भाकरी पलटवायची आहे. ही बघा ही सुंदर अशी त्यावर तीळ दिसते आणि छान खमंगसुद्धा भाजली जाते. दुसरीकडनं सुद्धा आपली भाकरी खमंग भाजून झालेली आहे
आणि आता आपल्याला एक कपडा घ्यायचा आहे, स्वच्छ कपडा घेतलेला आहे मी आणि त्याने आपल्याला भाकरी मस्त सगळीकडनं शेकून घ्यायची आहे. कपडा नको असेल तर तुम्ही उलटण्याचा सुद्धा वापर करू शकता. सगळीकडनं भाकरी मस्त शेकून घ्यायची आहे. बघा आपली मस्त भाकरी टम्म फुगलेली आहे. ही चवीला सुद्धा खूप छान लागते भाकरी. बाजरीचं पीठ मात्र जास्त आपण दळून ठेवायचं नाही आहे. साधारण 1-2 किलोच्या वर दळून ठेवू नका, कारण ते पीठ काही दिवसानंतर कडू होतं आणि भाकरीसुद्धा जमत नाही. अगदी थोडंसं किंचित जुनं झालेलं असेल तर किंचित गरम पाण्याचा वापर आपण करू शकतो. आपली भाकरी सुंदर तयार झालेली आहे. टम्म फुगलेली भाकरी आणि वांग्याचं भरीत तयार आहे. आपली गोल गरगरीत आणि टम्म भाकरी छान तयार झालेली आहे. तीळ लावलेली भाकरी सुंदर लागते. एकीकडे मी वांग्याचं भरीत घेतलेलं आहे. त्यावर शेंगदाणे घेतलेले आहे. शेंगदाणे वरून घेतले तर छान कुरकुरीत लागतात. थोडीशी कोथिंबीरसुद्धा घेतलेली आहे. बाजूला घेतला आहे मुळा, मुळ्याच्या शेंगा म्हणजे डिंगऱ्या. ही भाकरी आहे बघा. सुंदर अशी खमंग भाकरी तयार झालेली आहे आणि ही सुद्धा आपल्याला त्याबरोबर घ्यायची आहे. हे बघा याचा पोपडा सगळा निघतोय बाहेर. छान मस्त हे बघा. गरम गरम भाकरी आपली तयार झालेली आहे. त्याबरोबरच तोंडी लावायला मी कांद्याची पातसुद्धा घेतलेली आहे. मुळ्याच्या शेंगा म्हणजे डिंगऱ्या घेतलेल्या आहे. मुळा घेतलेला आहे आणि त्याचबरोबर लिंबूसुद्धा मी घेतलेला आहे. भरतात लिंबू खूप सुंदर लागतं म्हणून लिंबू आवर्जून घेतलेलं आहे. हे बघा हे आपलं ताट असं छान तयार झालेलं आहे. त्याबरोबरच थोडंसं मी किंचित तोंडी लावायला दही घेतलेलं आहे. भरतामध्ये दही टाकूनसुद्धा खूप सुंदर लागतं. तुम्हाला आवडत असेल तर घ्या, नसेल तर नाही घेतलं तरी चालेल. हे बघा घट्ट दही मी घेतलेलं आहे. आपलं सुंदर वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी तयार झालेली आहे. खूप सुंदर लागते, चविष्ट लागते. आपणही नक्की करून बघा. ही छोटीशी भाकरीसुद्धा मी तयार केलेली आहे. ही सुद्धा इतकी छोटी केली तरी छान याचा पोपडा निघतोय. मस्त टम्म फुगलेली आहे. तीळ लावून मी भाकरी तयार केलेली आहे. त्यावरच मी थोडंसं तूप टाकलेलं आहे. मस्त खाण्यासाठी तयार आहे. हे आपणही नक्की करून बघा, खाऊन बघा आणि आपल्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.